मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून काम बंद आंदोलन सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी हे आंदोलन सुरू केलंय। कोलकातामधील सरकारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरची बलात्कार करून तिची हत्या करण्यात आलेली होती। या घटनेनं देश हादरला असून राज्यातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। कोणतेही नियमित काम करण्यात येणार नसून अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं निवेदन मांडण्यात दिलंय। अशा घटना घडू नये यासाठी रुग्णालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही असावेत अशी मागणी निवासी डॉक्टरांकडून सध्या करण्यात आली आहे। सगळे निवासी वैद्यकीय अधिकारी आजपासून सामूहिक रजेवर जाणार आहेत। सकाळी 8-9 वाजतापासून हे सुरू झालेलं आहे। राज्यातील बाकी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही मूवमेंट सुरू आहे। आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या ताईसोबत, आमच्या एका भारताच्या नारीसोबत जो अत्याचार झाला आहे त्या अत्याचारावर त्यांना तिला न्याय भेटला पाहिजे, तिच्या घरच्यांना न्याय भेटला पाहिजे। त्यासाठी आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आमच्या डिमांड अशा आहेत की त्या CBI इन्क्वायरी व्हावं त्या मॅटरमध्ये, त्यानंतर त्या फॅमिलीला कंपेन्सेशन आणि त्यांच्या घरच्यांना कंपेन्सेशन भेटावं। कलकत्तामध्ये झालेल्या निवासी डॉक्टर महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या निषेधार्थ नायर रुग्णालयाच्या बाहेर मुंबईतील पालिकेचे जे निवासी डॉक्टर आहेत त्यांच्याकडून काम बंद आंदोलन जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते। आणि याच सगळ्या संदर्भात हे निवासी डॉक्टर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मॅम, काय सांगाल, आजपासून तुम्ही काम बंद आंदोलन जे आहे ते करताय या ठिकाणी नायर रुग्णालयाच्या बाहेर, काय सांगाल या सगळ्या संदर्भात? हे बघा, जे आता कोलकातामध्ये ही निंदनीय घटना घडलेली आहे त्याच्या सपोर्टमध्ये आम्ही आज आहे। आम्ही ही मागणी करतो केंद्र सरकारला आणि कोलकाता सरकारला की त्वरित याची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी आहे त्यांना त्वरित आम्ही म्हणू कॅपिटल पनिशमेंट दिलेली पाहिजे। आम्ही सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट आहे जो तो आमच्यावरही लागू व्हावा ही आमची केंद्र सरकारकडे मागणी आहे। बिलकुल याचा रुग्णांवर काही परिणाम पडणार नाही आहे, कारण की आम्ही जिथे बसतो तिथे आमचे सिनियर डॉक्टर बसणार आहेत, तिथे इंटर्न डॉक्टर बसणार आहेत। याचा जास्त काही याचा परिणाम होणार नाही आहे। जे रुग्णांच्या सेवा जे आहेत त्या सुरळीत सुरू राहणार आहेत आणि आमचे जे हे लढाई आहे ही आमच्या त्या बहिणीला न्याय भेटून देण्यासाठी छोटासा प्रयत्न आहे। खूपच भीती वाटते। आता आम्ही डॉक्टर्स रात्रंदिवस नाईट ड्युटी करतो, मग आता आम्ही कसं करणार? मुंबई इज अ कन्सिडर्ड व्हेरी सेफ सिटी आहे मुंबई, पण आहे इथे पण सिक्युरिटी आहे, पण अजून असायला पाहिजे। मीन्स आपण मुंबईमध्ये राहतो म्हणून आपण वन ऑफ द सेफेस्ट सिटीमध्ये राहतो इंडियाच्या, तर पण तरी सेफ्टी इज किती तुम्ही सेफ्टी असू शकतात। ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला काहीतरी चेंज पण करावे लागणार, पण मुंबईच्या रुग्णालयामध्ये आय एम प्राऊड टू से की सेफ्टी आहे। आमच्या हॉस्टेल्समध्ये पण वॉचमॅन असतात, यू हॅव टू एंटर इफ यू वॉन्ट टू गो अप। सो मुंबई कम्पॅरेटिव्हली चांगलं आहे, बट इट शुड बी बेटर। देयर इज ऑलवेज रूम फॉर इम्प्रूव्हमेंट। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आता काम बंद आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन जे आहे हे सुरू राहणार आहे। त्यामुळे केंद्र सरकारने जी चर्चा आहे, आज चर्चा होणार आहे केंद्र सरकारवर, त्यामधून जर तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन जे आहे ते सुरू असणार असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश सावंत, मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई। कोलकात्यात घडलेल्या घटनेनंतर आता देशव्यापी डॉक्टरांचा संप सुरू झालेला आहे आणि याचाच परिणाम कुठेतरी रुग्णसेवेवर होऊ शकतो अशी शक्यता आहे। आपल्यासोबत आता हे डॉक्टर आहेत, आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय याच घाटी रुग्णालयावरती मराठवाडाच नव्हे तर खानदेशाचे काही जिल्हे आणि नगरचे काही तालुके यामध्ये रुग्णसेवा देतात। हा असा एक घाटी रुग्णालय आहे। मात्र आज घडीला याच रुग्णालयातील 532 मार्चचे डॉक्टर हे संपावर गेलेले आहे। काय सांगाल तुम्ही, काय तुमच्या मागण्या आहेत, कधीपर्यंत तुमचा संप सुरू राहणार? आमचा जो संप आहे हा बेमुदत आहे। जे कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे त्याचे पडसाद पूर्ण देशभर उमटत आहेत। तर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रेसिडेंट डॉक्टर्स यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये संप जाहीर केलेला आहे। तसेच देशपातळीवर सर्वत्र संप चालू आहे। या घटनेची एक निष्पक्षपणे CBI तर्फे चौकशी व्हावी, त्याचबरोबर जे आंदोलक आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले ते गुन्हे मागे घेण्यात यावे। एका महिलेची डॉक्टरांची तुमच्या सहकार्याची हत्या कोलकात्यामध्ये झाली आहे, तुमच्या काय मागण्या आहेत एक महिला डॉक्टर म्हणून? ॲज अ फिमेल रेसिडेंट आम्हाला असं वाटतं की आम्ही इथे सुरक्षित नाहीये। प्रत्येक वेळेस आमच्यावर दबाव टाकला जातो, आम्ही आमचं पूर्ण मन लावून काम करू नये, आम्हाला जे सिक्युरिटी पाहिजे ते भेटत नाहीये। तर आमची अशी मागणी आहे की प्रत्येक ह्याला सिक्युरिटी भेटली पाहिजे आणि आम्हाला काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे, एवढी हमी आम्हाला देता आली पाहिजे।
आम्ही रात्रंदिवस रुग्णसेवा प्रदान करतोय, पण आज आम्ही रुग्णसेवा देतोय परंतु आम्हीच सुरक्षित नाहीयेत. आमच्याच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आमच्या बहिणीसोबत जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आणि वाईट आहे. आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यावी आणि आम्हाला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करावं. कॅमेरा पर्सन अमोल वाघुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.